भगवान माणिकप्रभू महाराजांच्या समाधी दर्शनानंतर जेव्हा आपण बाहेर येतो, तेव्हा आपल्याला मंदिराचा भव्य असा प्रांगण दिसतो. या प्रांगणामध्ये अनेक दिव्य स्थानं आहेत, पण त्यापैकी सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे द्वितीय सकलमताचार्य सद्गुरू भगवान श्री मनोहर माणिकप्रभू महाराजांची समाधी. मनोहर माणिकप्रभू महाराज हे माणिकप्रभू महाराजांचे पुतणे होते. माणिकप्रभूंनी जेव्हा समाधी घेण्याचा विचार केला, तेव्हा मनोहर माणिकप्रभूंचे वय 7 वर्षाचे होते. ते जन्मसिद्ध होते आणि त्यांच्या ठिकाणी असलेले दिव्य सामर्थ्य पाहून माणिकप्रभूंनी त्यांनाच आपले उत्तराधिकारी म्हणून नेमले. प्रभूंच्या समाधीनंतर हे द्वितीय सकलमताचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. मनोहर माणिकप्रभूंचे ज्ञान इतके दिव्य व अलौकिक होते की बालवयातच त्यांनी माणिकप्रभूंची उपासना पद्धती निर्माण केली. त्यांचे संस्कृताचे ज्ञान उपजतच इतके विलक्षण होते की प्रभूंवर त्यांनी संस्कृतातील हजारो रचना केल्या. बालवयातच त्यांनी ऋग्वेदाचे अध्ययन केले आणि माणिक या शब्दाचा पर्यायी शब्द रत्न जिथे जिथे आढळतो त्या मंत्राचे संकलन करून प्रभूंच्या अभिषेकासाठी रत्नमाणिक सूक्ताची निर्मिती केली. बालवयातील त्यांचे संस्कृत, वेदांत व शास्त्रातील पांडित्य बघून मोठे मोठे शास्त्री पंडित त्यांच्या चरणी नतमस्तक होत असत. आज आपण जे माणिक प्रभूंचे भव्य समाधी मंदिर बघतो आहोत, ते प्रभूंचे मंदिरही मनोहर माणिक प्रभूंनी बालवयातच बांधून घेतले होते. अशा या बालयोगी मनोहर माणिकप्रभूंनी अनेक लोकांचा उद्धार करून आपले कार्य पूर्ण झाले हे जाणून आपले लहान भाऊ मार्तंड माणिकप्रभू यांना आपले उत्तराधिकारी नेमून वयाच्या 19व्या वर्षी माणिकनगर येथे समाधी घेतली. तर मित्रांनो, आपण जेव्हा केव्हा माणिकनगरला जाल तेव्हा मनोहर माणिकप्रभूंच्या चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. जय गुरु माणिक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.